नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेत आज आपण पाहत आहोत इथे रविराज आणि सायली, अर्जुन मिळून ठरवत असतात की आपण गुन्हेगारापर्यंत जर पोचायचं असेल तर त्याला घाबरवायला हवं किंवा त्या गुन्ह्याची पुन्हा एकदा आठवण करून द्यायला हवी. तर त्याच्यासाठी काय करायचं, त्याला त्याच जागेवर घेऊन जायचं. ठरल्याप्रमाणे तसं सगळं केलं तरीही त्यांनी कबुली दिलेली नसेल तर आणखी एक गोष्ट करायला हवी. इथे चैतन्यही सांगतो की आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत, तू जे काही सांगशील तसं सगळं काही आपण साठी करत जाऊ. तरी त्या अर्जुन म्हणत असतो की आपल्याला त्याच्यापर्यंत पोचायचं असेल तर आपण त्याला चांगलंच आता कात्रीत धरायला हवं. तर त्याच्यासाठी काय करायला हवं, तरी ते सायली सुचवते. या सगळ्या गुन्ह्याचा जो काही पुरावा आहे तर ती फक्त आता प्रतिमा त्या, कारण रविराज काका त्यावेळेला बेशुद्ध होते आणि प्रतिमाने हे सगळं काही पाहिलेलं आहे. आता प्रतिमाला पाहिल्यानंतर ते महिपत नक्कीच घाबरतील आणि काहीतरी गफलत करून बसतील. आता पुन्हा एकदा महिपतला त्या ठिकाणी बोलवून प्रतिमाला तिथे उभं करायचं आणि महिपत घाबरल्या भीतीपोटी खरं सत्य सगळं सांगेल आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे काय कारण होतं तर ते आपल्यासमोर येईल. म्हणजेच नागराजने केलेली सगळे पापं प्रतिमामुळे आणि महिपतमुळे समोर येणार का रविराजच्या, हे सगळं पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.